नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण अगदी मजेत आहे. मी नेहमीच असं म्हणत असते, चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य. यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आज आपण बनवणार आहोत चाटमधला सर्वात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला पदार्थ. तो म्हणजे आहे चिंचे गुळाची आंबट गोड चटणी. त्यासाठी काय करायचं, चिंच घ्यायची, गरम पाणी चिंच भिजत घालायला ठेवायची. या पद्धतीने चिंच गरम पाण्यात मोकळी करून घ्यायची. पाणी थोडंसं थंड झालं की प्लेट झाकून ही चिंच 1 तासभर भिजायला ठेवायची. तासाभरानंतर तुम्ही बघू शकता चिंचेनी पाणी चांगलं शोषून घेतले आणि ही चांगली भिजली पण आहे. मग थोडीशी चिंचेचा गर या मिक्सी जारमध्ये घ्यायचा आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवलेली चिंच या पद्धतीने चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं. जर गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालून सुद्धा हा गर चाळणीनं गाळून घ्यायचा. बघू शकता या पद्धतीने पूर्ण गर चाळणीनं मी गाळून घेतलेला आहे. मग हा कमी गॅसवर उकळायला ठेवायचं. याला चांगली उकळी आली की त्यात आवडीप्रमाणे साखर घालायची. साखरेमुळे या चटणीला चांगला कलर येतो. अर्धी साखर आणि अर्धा गूळ घालायचा. त्यात चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ, जिरेपूड, लाल तिखट आणि अद्रक खिसणीने खिसून घालायची. एकत्र मिक्स करायचं आणि हे परत उकळायला ठेवायचं. उकळून जोपर्यंत ह्याचा कलर आणि स्मेल येत नाही आणि चांगली दाटसर होत नाही तोपर्यंत हे चांगलं शिजून घ्यायचं. ही सर्व प्रोसेस कमीच गॅसवर करायची. त्यामुळं चांगल्या पद्धतीने ही चिंचेची चटणी बनायला लागते आणि दाटसर पण होते. बघू शकताय थंड झाल्यावर ही चटणी अशी दाटसर तयार झाली. आता ही चटणी एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायची. त्यासाठी बॉटल कापडाने स्वच्छ पुसून पाण्याचा 1 थेंब राहणार नाही याची काळजी घेऊन यात पूर्ण ही चिंचेची चटणी भरायची आणि तयार झाली ही आपली आंबट गोड चिंचेची चटणी.